आणि मग तो योगी त्या मठाजवळ दक्षिण वाहिनी नदीजवळ उत्तरेकडे तोंड करून दर्भासनावर प्राणायामाला सुरुवात करतो आणि मग श्वास घेतो थांबवतो सोडतो, श्वास घेतो थांबवतो सोडतो, असा प्राणायाम सुरुवात करतो. आणि मग असा प्राणायाम करता करता शरीर उष्ण होतं, तापतं. शरीर तापल्यानंतर त्याच्या बिंबीजवळ 3.5 वेटोळे घालून बसलेली ती कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि लगेच प्रवासाला सुरुवात करते. तिला प्रवास कुठं करायचा? इथून तर इथपर्यंत. इथं ब्रह्मरंध म्हणतो आपण. आणि मग ती कुंडलिनी शक्ती प्रवासाला सुरुवात करते, पण तिला 6 प्रकारचे प्रतिबंध येतात. किती प्रतिबंध? 6. त्यालाच ज्ञानेश्वरीमध्ये शास्त्रामध्ये षडचक्र म्हणतात. आणि मग त्या षडचक्राचं भेदन करत 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 ती कुंडलिनी शक्ती इथं येते आणि इथं असलेलं अमृत सेवन करते. अमृत सेवन केलं का त्या योग्याला समाधी लागते. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.